बाबा वाघ आहे वाघ. सर्वांचा लाडका नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा, माझे ब्लॉग बघत राहा. मी आहे तुमचा निरंजन भोई, म्हणजे तुमचा लाडका बाबू. आज पुन्हा एकदा माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करत आहे. माझा मित्र श्रवण भोर, खूप जिगरी आहे माझा. पोटल्या आम्ही चाललो आता वालदुनीला बाप्पाच्या आगमनाला. आणि आपला तिथे महाराष्ट्राचा लाडका श्रीमान लेजंड येते. भेटला तर आपले नशीब असते, भेटला पाहिजे. भेटल्यावर बरं वाटेल. भेटेल बांधील की फॅमिली बांधील की. भेटूया पुढे काय होतंय बघत राहा. तर गाईज आता आम्ही वालदुनीला पोहोचलोय आणि इथं खूप क्राऊड, हळूहळू क्राऊड वाढतोय. सगळे आलेत ते बाप्पाच्या आगमनासाठी तर मनापासून आलेत, पण श्रीमानसाठी मेन आलेत. श्रीमान आपल्याला भेटला पाहिजे हीच मनापासून इच्छा आहे. श्रवण तुला काय वाटतंय? बघू आता आपण आहे आपल्याकडे कॉन्टॅक्ट थोडे जवळच्या लोकांशी, तर कॉन्टॅक्ट फिरून बघू कोणाला काय. आता यो रोड आत्ताच जाम झालाय, नंतर काय हालत होईल काय माहित नाही. नंतर हळूहळू लय क्राऊड वाढणार आहे. तरी बऱ्याच लोकांना माहित नाही का श्रीमान येणार आहे तर माहित असतं तर पूर्ण जाम असता रोड. बघूया पुढे काय होईल. सिटी नाही झाली, दादानी स्टोरी नाही, स्टोरी काहीच नाही टाकली. फक्त कल्याण मध्ये बॅनर काल पण लावलेत, आज पण नाही, काल लावलं. ते पण कोरोना माहित नव्हतं आम्हाला. संध्याकाळी समजलं का श्रीमान येणार आहे. आपले मित्र पण आलेत, लकीश वगैरे, ते तिकडे उभे आहेत. तुम्हाला नंतर दाखवतो मी. खूप हळूहळू क्राऊड वाढणार आहे. मला माहिती आहे इथं पूर्ण जाम होणार आहे. आम्ही गाड्या लांब लावल्याचा विषय आहे. तर मित्रांनो, इथे आता दुसरा एक गणपतीचं आगमन होणार आहे. वालदुनीचा राजा, त्याला त्या ट्रॉलीने खाली उतरवतील आणि इथे पाठ ठेवले.
आहे आपण थोडी जागा करून द्यायची शिवरायांच्या जेव्हा युट्यूब आणि गेमिंग खूप बूमवर होतं तेव्हा श्रीमान दादा स्ट्रीम करायचा आणि श्रीमान दादा स्ट्रीम वरती 100-200 असे व्ह्यूअर्स असायचे त्यावेळेस. तेव्हा आम्ही त्याला बोलताना ऐकलं की मी 1 व्ह्यूअर 2 व्ह्यूअर असताना सुद्धा स्ट्रीमिंग केलेली आहे. त्याच्या बाबतीत सांगायची गोष्ट ही अशी की सकाळी नवी मुंबईच्या महापेला कामाला जायचा आणि रात्री 10 वाजता घरी येऊन रात्री स्ट्रीम करायचा आणि त्याची एक जिद्द होती की नाही मला स्ट्रीमिंग मध्ये काहीतरी करायचं आहे. पण नोकरी करून त्यांनी ती स्ट्रीमिंग केली. याच्यातून एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की तुम्हाला कितीही अपयश आलं तरी आपण जे करतोय ते कधी थांबू नका आणि यश तुम्हाला एक ना एक दिवस 100% मिळणार. आणि आज जी गर्दी आपण बघताय ही त्या काळातल्या अपयशातून माघार न घेतल्याचं कारण आहे की त्यावेळेस जर माघार घेतली असती तर श्रीमान दादा इथे नसता. पण श्रीमान दादाचं काम असं आहे की तो फक्त स्ट्रीमिंग करत नाही तर त्यातून बऱ्यापैकी लोकांना मदत देखील करतो. मदत करतो. श्रीमान फाउंडेशनचे राज्यभरात बाबा वाघ समुदायाला 2 शब्द बोलावे. मला एक सांगा मी एवढं सुगडीत ठेवलंय सगळं मला टीप लागली. श्रीमान दादा करत राहायला शेवटी एक असा टाइम होता की आपण 1 रुपया कमवत होतो. आता आपण 10 रुपये कमवतोय तर ऑब्व्हियसली त्यातले 5 रुपये आपण कोणाला मदत केली तर आपल्याला 5 रुपये येत आहेत ना. पण 5 रुपये मदत करते लोकांना. आणि श्रीमंत योगी मित्र मंडळ यांचं मी आभार व्यक्त करू इच्छितो की त्यांनी एवढं प्रॉपर सगळं सिक्युरिटी वगैरे दिली, एवढं बोलवलं, इज्जत दिली. मला एकच करणार समाजाला कळतं कुठून की इज्जत कसे काय द्यायला पण भावांनो धन्यवाद. आता एवढ्या लोकांना बघितलं ना का माझी फाटते बोलताच येत नाही. तुमचा महत्वाचा वेळ माझ्यासाठी दिलाय.
तुम्ही मला भेटायला स्पेशली आले, बघायला स्पेशली आले, त्यासाठी खरंच आभार. आपण गणपती बाप्पाचा हे करूया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. अभिजित आणि करण करण उर्फ सर्वांचा लाडका पोरींचा लाडका पोरींचा लाडका. हॅलो हा बंड्या मामा. ए बंड्या मामा बोल. बंड्या मामा बोल. आम्हाला इकडे बोलायलाबद्दल वा 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 लायकी नाही रे बाबा तुझी. आणि एवढा तारा बंड्या मामा. बंड्या मामा बंड्या. ए मागवले लपडे लपडे. मला वाटलं 2 मित्र पडले तर तिसऱ्या मित्राला काय नाही घेतलं. तर श्रीमंत योगी मित्र मंडळ या मंडळाला मी गेले 5-6 वर्ष झाले ओळखतो. श्रीमान 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 श्रीमान. चला एकदा आवाज द्या. एकच वादा एकच वादा. आता मी आपला गज करा करा. पण हा खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्यातला सामान्य माणूस आहे, त्याच्यावर आपण प्रेम करतो. कोणती मानधन न घेता तो आलेला आहे. राजा राजा आपण तेवढं कमी आहे. अशी माणसं जीवनामध्ये खूप कमी असतात आणि परमेश्वर अशा माणसालाच वरच्या स्तरावर घेऊन जातो, कारण की ते जमिनीवर असतात. त्यामुळे तुझं धन्यवाद देतो. यांनी सांगितलं की श्रीमान मानधन घेत नाही, पण मी तुम्हाला एक सांगतो की मी इथे यावं याच्यासाठी या मंडळाने आपल्या फाउंडेशनला 1 लाख रुपयाची मदत केलेली आहे. कोणाला हे सांगायचं नाहीये, पण ते आता बोलले की मला तर ते मला असं बोलले की आता सांगणं गरजेचं आहे, लोकांना कळणं गरजेचं आहे. बांधिलकी बांधिलकी. मित्रमंडळ तुमच्या प्रेमासाठी. कसला कवळा असतो रे. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी श्रीमंताचा सत्कार करायचा. श्रीमंतांनी सत्कार स्वीकार करावा ही मंडळातर्फे विनंती. एकच वादा श्रीमान दादा. एकच वादा श्रीमान दादा. एकच वादा श्रीमान दादा. गाईज अशा प्रकारे श्रीमंत योगी मित्रमंडळाचा बाप्पा आगमन झालेलं होतं. पण श्रीमंत प्राऊड एवढा होता, म्हणजे काहीच प्राऊड नव्हता, कारण की एकदम सुमडीत काम केलेलं. श्रीमंत बोलतो की एवढं सुमडीत असून पण तुम्ही आले कसे. त्याला काय माहिती बांधिलकी आहे बांधिलकी. हे बघा यो लक्की, जो लक्कीचा भाऊ, यो राहुल, मी आणि श्रवण आम्ही आता बघू. श्रवणला भेटायला ट्राय करतोय, भेटला तर खूप भारी होईल. बघू आता. आवाज पूर्ण बसला आमचा, पूर्ण आवाज बसलाय. आता आम्ही आमच्या गाड्या घेतो, गाड्या घेऊन आता सो गाईज अशा प्रकारे मी घरी आलोय. आमची भेट झाली नाही श्रीमंत दादाशी, पण आमचं थोडंसं बोलणं झालं कॉलवरती. एक त्याच्या खास ओळखीच्या माणसाशी आम्ही कॉलवर बोललो आणि श्रीमंत दादा पण आमच्याशी बोलला. खूप बरं वाटलं. पुढच्या वेळेस भेटेल आम्हाला नक्की असं बोललाय. बघूया काय होतं. आवाजाचे 12 वाजलेत आमच्या आणि श्रीमंत दादा भेटला नाही, तेवढं दुःख आहे. पण थोडंसं पण कोणाला पण माहीत नव्हतं, तरी पण खूप पब्लिक जमा झाली होती. बाप्पाच्या आगमनाला कमी झाली होती, पण श्रीमंत दादासाठी जास्त झाली होती.
तर अशा प्रकारे आपला आज ब्लॉग हा एंड होत आहे. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि